अंत नाही, आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. अहो माधवी अजून आली नाही म्हणून तुम्ही काय टेन्शन घेताय? 12वीचा रिझल्ट आहे ना आज. मग अहो 85 काय 90% मिळतील तिला. माझी मुलगी आहे ती. 72%? 72% म्हणजे फर्स्ट क्लास. हे बघ मी तुझ्यासाठी पेढे घेऊन येते. माधवी, तुमच्या जिद्दीपायी गेली ग माझी मुलगी. 12वीला 85% मिळालेच पाहिजे. माधवीने मरण्याआधी असं काय लिहून ठेवलं होतं की फाडावं लागलं. व्हॉट? प्रेग्नंट? डॉक्टर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर माधवीचे प्रेमपत्र. हां, तिचा बॉयफ्रेंड. छे हो साहेब, अहो तिचा साधा कोणी मित्र सुद्धा नव्हता. बॉयफ्रेंड तर खूप दूरची गोष्ट. रमाताई, मला तुमची जरा मदत हवी आहे. आवरा स्वतःला. मला सांगा, माधवीला जेव्हा तुम्ही सांगून निघालात, केव्हा निघालात आणि परत केव्हा आलात? मला काही आठवत नाही हो. मला काही आठवत नाहीये. काहीतरी आठवत असेल ना, प्लीज. ती आली आणि मग मी पेढे आणायला आणि यांना फोन करायला म्हणून बाहेर गेले. अर्ध्या तासातच परत आले. मी बघते तर तुम्ही घरात येताना किंवा जाताना कोणाला पाहिलं? नाही हो. हां हो, माझा भाऊ माधवीचा मामा आलेला. काय? मामा? पण तो बाहेरच उभा होता. मला विचारलंय त्याने की घर उघडच ठेवून कुठे गेलेलीस. माधवीचा रिझल्ट लागला ना, पेढे घेऊन आला होता. ओके, मामा आला होता का? ठीक आहे, मी येते आता. काळजी घ्या. बरं, ठीक आहे. ओके. कोणी खास मित्रमैत्रिणी नाहीत. कॉलेजमध्ये वेळेवर जात येत होती. कोणालाही कळू नये म्हणून कॉलेजचे लेक्चर्स बंक करत असेल. नीताला योग्य वाटतंय. आता रोहित मामाकडे आणि नीता टीचरकडे गेली की सगळ्या गोष्टी उजेडात येतील. हेलो, इंस्पेक्टर अमर विश्वास. हाँ यस, मैं डॉक्टर दीक्षित बोलता है. बोला बोला डॉक्टर दीक्षित. यस, आई वॉज राइट इंस्पेक्टर अमर. यस, मृत माधवी प्रेग्नेंट होती.
म्हणजे मरताना तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्यांचा गर्भ होता. पण तिचा मृत्यू मात्र गळफास लावल्यामुळेच झालाय. यस, कारण आणि हा गळफास सरळ आवळून घेतल्यामुळे झालेला आहे. म्हणजे गळफास लावल्यानंतर मृत व्यक्तीची मान खाली पडते आणि लटकते. पण इथे मात्र गळफास सरळ आवळून घेतल्यामुळे मान वर गेली आणि मग प्राण गेल्यानंतर लटक. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. येस, इट्स मर्डर. सर, मला तर रमाताईंनी सांगितलं की तिचा मामा येऊन गेला म्हणून. काय? हो. ओ आय सी. तुला माहिती आहे नीता, आम्ही माधवीच्या रूमची झडती घेतली तेव्हा तिचे प्रेमपत्र तिथे मिळाले. आणि तिच्या आईला असं वाटतं की तिला कमी मार्क्स मिळाले म्हणून तिने आत्महत्या केली. तुला सांगतो ना, तिची आई आयुष्यभर तिच्या आत्महत्येसाठी आपल्या नवऱ्याला दोष देत बसणार. हां सर. रोहित, रोहित, सगळं असं आहे. तू आणि नीता आता कॉलेजमध्ये जा आणि मी त्या मामाकडे जातो. राईट सर. आपल्याला कॉलेजमध्ये जायला सांगितलं. सर म्हणाले मी मामाकडे जातो. ओके सर. मी तुला अटक करायला आलोय. मला कशाला अटक साहेब? मी काय केलंय? माधवीचा खून. साहेब, माधवीचा खून मी नाही केला. तू नाही केला? मी नाही केला साहेब. मग कोणी केला? साहेब, मी तर त्या दिवशी तिच्या घरी गेलो होतो. तिचा रिझल्ट होता ना, म्हणून पेढे घेऊन गेलो होतो. साहेब, मी गेलो तर तिथं दरवाजा उघडाच होता. मी हाका मारत गेलो, रमाताई, माधवी, आणि मी आत गेलो. पाहतो तर काय साहेब? काय पाहिलंस? साहेब, तिथं माधवी लटकली होती अशी वरती. म्हणजे तू पाहिलंस ते? याचाच अर्थ तू खून केलास? साहेब, मी नाही खून केला साहेब. मी खून नाही केला साहेब. मग कोणी केला? साहेब, त्या दिवशी मी पाहिलं तर रमाताई, माधवी. मी असं समजतो की तू सगळं खरं सांगतोयस. साहेब, मी खरं सांगतो साहेब. येतो मी. या साहेब. तिचं असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. तरी आम्ही पॅरेंट्सच्या मीटिंग्स घेतो, सेक्शन चालवतो. विद्यार्थ्यांवरती रिझल्टचं, अभ्यासाचं कुठचंही बर्डन ठेवू नका म्हणून सांगतो. पण पालक काय, स्पर्धाच ना ती. तिच्या मुलीला इतके मार्क मिळाले, आमच्या मुलीला इतके मार्क मिळालेच पाहिजेत. आणि मग शेवट स्पर्धा जीवघेणी ठरते. मॅडम, माधवीचा कोणता ग्रुप होता का? तिची कोणती मित्र? हो, 12वी नंतर तिचा ग्रुप होता, पण 12वी नंतर जवळजवळ सगळंच सोडून दिलं होतं.
मला असं वाटतं ती तिच्या वडिलांना खूप घाबरायची आणि त्याच्यामुळे तिने सगळे मित्र मैत्रिणी सगळे सोडून दिले होते. अच्छा, पण तुम्हाला असं का वाटायचं? तसं मी त्यांना 1-2दा आमच्या कॉलेजच्या बाहेर कार घेऊन आलेलं बघितलंय. कार? हो, ती सांगायची वडील आलेत म्हणून. कुठली कार? मला असं वाटतं लाल रंगाची कार असावी. लाल रंगाची कार. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. नीता. सो माय गॉड. डॉक्टर, या मृत माधवीबद्दल तुम्ही जी काही माहिती दिली त्याचा आम्हाला फायदाच झालेला आहे. कसं आहे, विद्यार्थिनीची आत्महत्या याचा गाजावाजा खूप झाला असता तो वाचला आणि मुळात आमचा या केसकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. हो, पण या केसमध्ये याचा काय उपयोग आहे? आणि माधवी तर गळफास लावून मेली आहे ना. पण तो गळफास कोणी लावला याचा मला शोध घ्यायला एक मार्ग मिळाला आहे, दिशा मिळाली आहे. तिच्याबरोबर कोणी आलं होतं का तुम्हाला जेव्हा ती भेटायला आली? नाही, पण ती काही घाबरलेली दिसत नव्हती. कारण तिने मला सांगितलं की तिचं ॲबॉर्शन करायचं, त्यासाठी तिने रिक्वेस्ट केली. पण तिचं वय पाहता मी ते करणं योग्य नव्हतं. कारण कमी एजमध्ये ॲबॉर्शन करणं अत्यंत धोकादायक असतं. त्यामुळे कदाचित तिचा जीवही गेला असता. आणि म्हणून मी तिच्या पॅरेंट्सना आणायला सांगितलं. पण मला ठाऊक होतं ती तिच्या पॅरेंटना आणू शकत नव्हती. येस येस, आता आठवलं. काय? ती गेल्यावर आमची नर्स आली होती आणि नर्सने सांगितलं की त्या मुलीबरोबर पार्किंग झोनमध्ये एक व्यक्ती होती, पण ती काही वरती भेटायला आली नव्हती. अच्छा. हां, येस. ती व्यक्ती कोण होती, कोणाबरोबर ती आली होती, काही सांगू शकाल? नाही, आय डोंट नो. पण आमची नर्स तुम्हाला अधिक माहिती देऊ शकते. मी नर्सला भेटू शकतो? यश, चला. हां, मी 10 मिनिटात पोहोचतोच मी. ओके, या. सी यू द्या. बाय, सी यू. या. अरे डार्लिंग, चावी. अरे साहेब साहेब काय झालं? साहेब काय झालं? कार तुझी ना? कार तुझी आहे ना? हो साहेब. चल पोलीस स्टेशन मध्ये चालत ना. काय झालं साहेब? मी काय केलं? अभ्यास करायच्या वयात नको ती लफडी करणार तर हेच होणार. माधवीच्या खुनाबद्दल आम्ही तुला अटक करतोय. साहेब, माधवीचा खून मी? हो. शक्य आहे? कारण याच कारणे तू माधवीला कॉलेजला सोडायला जायचंस ना? मी तिला कधीच सोडलं नाही कॉलेजला. ज्या सीतापीने तू माधवीचा खून केला ना, तू किती चलाक आहे आम्हाला माहिती आहे. तू असा कबूल होणार नाही. चल साहेब, तुम्ही काही तुम्हाला पिक्चरचे परिणाम. चल चल बस. एक मिनिट साहेब. बस बस लवकर बस. साहेब तुम्ही बस. चल हॉल दरवाजा. साहेब ऐका माझे. समजू साहेब. इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्या मुलाला हात लावलाच कसा? कारण तो गुन्हेगार आहे. काय केलं त्याने? माधवीची हत्या. हत्या नाही, ती आत्महत्या आहे. इन्स्पेक्टर अमर विश्वास, तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं. काय करतात तुम्ही? माझ्या मुलाला कशासाठी आत्महत्या टाकतात? मिस्टर शेखर राजे आहेत नाही? येस सर. हो. जय तुमचा मुलगा आहे? हो. जयने माधवीचा खून केलाय? नाही, माधवीने आत्महत्या केली. कशावरून? कारण तिने गळफास लावला होता. तिला मार्क्स कमी मिळाले म्हणून. पण ती घर सोडून जाणार होती, आत्महत्या करणार नव्हती असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं. पण चिठ्ठी मी जाळून टाकली. सो मिस्टर शेखर राजे, आता तुम्ही सगळं सांगताय का मी तुमच्याकडनं वदावून घेऊ? संपलं, सगळं संपलं. क्षणभंगूर सुखासाठी मी माझ्या स्वतःच्या आणि सर्वांच्याच आयुष्याचं मातेरे केलं. पण हे सगळं त्या वेड्या मुलीमुळे झालं. माधवी लहानपणापासून माझ्या अंगावर खेळवली मी तिला. 10वी झाली
आणि तिच्या वागण्यात खूप फरक पडला. मी तिला शिकवायचो, पण ती विचित्र वागत होती. तिने तिच्या मित्रमैत्रिणींचे सगळे संबंध तोडले होते. तिला माझ्याशिवाय काही सुचायचंच नाही. ती खूप हट्ट करायची आणि मी देखील हसत हसत तिच्या सगळे हट्ट पुरवायचो. मलाही बरं वाटत होतं. मी 2-4 वेळा तिच्या कॉलेजलाही गेलो होतो तिला आणायला. पण एक दिवशी अचानक माझ्याकडून जे घडू नये ते घडलं. खरं तर याचा परिणाम अत्यंत भयंकर होणार आहे हे मला ठाऊक होतं, पण तरी सुद्धा मी स्वतःला नाही सावरू शकलो. त्यानंतर मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथं त्याने आई वडिलांची परवानगी मागितली. मी तिला घेऊन तसाच मागे परतलो. मग मी ठरवलं की मी हिला संपवायचं, कारण माझी बदनामी होईल. माझा मुलगा हिच्याच वयाचा. लोक काय म्हणतील, माझ्या तोंडाला काळं फासतील. मग मी खूप विचार केला आणि 12वीचा रिझल्ट लागणार तोच दिवस मनाशी पक्का केला. तिला मार्क्स कमी पडले, ती आत्महत्या करेल आणि मी स्वतःलाच शाबासकी दिली. माधवी रिझल्ट घेऊन आली. त्याच वेळी रमा बाहेर गेली होती. मी पाहिलं. झाली सर्व तयारी? हो. चिठी लिहिलीस? हो. कुठे? दॅट्स गुड. आता फक्त आपण दोघं राहायचं, तुम्ही आणि मी. इतक्यात मामाने आत ठोकावलं. मामा गेला, मी बाहेर आलो. इतक्यात रमा आली. ती आत शिरली आणि मी बाहेर सटकलो. बस झालं तुमचं समाधान? आता जयला सोडा, नाहीतर मी वकील करेन. काय उपयोग आहे मिस्टर शेखरराजे? तुमच्या मुलाला जयला पकडणं हे फक्त एक नाटक होतं. आम्हाला आधीपासूनच माहिती होतं गुन्हेगार कोण आहे ते. काही मुद्दे काढलेत जे मुद्दे सांगतायत की गुन्हेगार तुम्हीच आहात. मुद्दा नंबर 1, डॉक्टरांकडे रिपोर्ट आहे की माधवी प्रेग्नंट होती. मुद्दा नंबर 2, माधवीला गळफास लावला गेला, पण तो जो गळफास होता त्याची उंची खुर्चीपेक्षा कमी होती. याचाच अर्थ तो गळफास आधी माधवीच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि मग तिला खुर्चीवर चढवण्यात आलं. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असं सांगतो. मुद्दा नंबर 3, तुम्ही माधवीला कॉलेजमध्ये सोडायला जायचा तुमच्या कारने. तेव्हा कॉलेजच्या सिक्युरिटीनी तुम्हाला माधवी बरोबर बघितलं होतं. मुद्दा नंबर 4, माधवीने तुम्हाला पत्र लिहिलं होतं, त्यात तुमचीच माधवी असं त्यात लिहिलं होतं. माधवी जयला कधीच आहोजाहो करायची नाही. मुद्दा नंबर 5, हॉस्पिटलच्या कार पार्किंगमध्ये नर्सनी तुम्हाला पाहिलं होतं माधवी बरोबर, जेव्हा तुम्ही माधवीला घेऊन अबॉर्शनसाठी गेला होता. मुद्दा नंबर 6, आय विटनेस. माधवीच्या डायरीतून तुम्ही ते पान फाडलं, ते फाडताना माधवीच्या मामाने तुम्हाला पाहिलं होतं. सो शेखरराजे, एवढे मुद्दे पुरेसे आहेत. शिंदे, जयला सोडा.
शेखर राजे, यापेक्षा आणखीन कुठली मोठी शिक्षा तुम्हाला हवी आहे? तुम्ही जर आपली चूक वेळीच रमा आणि माधवीच्या वडिलांजवळ कबूल केली असती तर कदाचित त्यांनी माधवीचं ॲबॉर्शन करून तिला वाचवलं असतं. कदाचित दोन्ही कुटुंब वाचली असती. शिंदे, यांना आत टाक. जय, तू जाऊ शकतोस. एक चूक लपवण्यासाठी माणूस अनेक चुका करतो आणि त्यातच तो गुरफटत जातो. पहिल्यांदाच चुकीचं प्रायश्चित्त घेतलं तर आयुष्यात चुकीच्या मार्गावर जाण्यापासून तो वाचू शकेल. आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे